नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा सुरू झालेला आहे। आता ज्या महिलांना 2 टप्प्यामध्ये पूर्णपणे 3,000 रुपये मिळाले आहेत, अगदी त्याच महिलांना तिसऱ्या टप्प्याचे सुद्धा अजून 1,500 रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु भरपूर अशा महिला आहेत की ज्या महिलांना अजून एकही हप्ता आलेला नाही। तर त्या महिलांसाठी सर्वात मोठी आणि अगदी महत्त्वाची अपडेट आहे। तर तिसऱ्या टप्प्याची तयारी सुरू झालेली आहे। म्हणजे ज्या माता भगिनींना 2 टप्प्याचे पैसे मिळाले आहेत त्या महिलांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। म्हणजे ज्या महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांचे 2 हप्ते मिळालेले आहेत, अगदी त्याच महिन्यांना तिसऱ्या टप्प्याचे सुद्धा अजून 1,500 रुपये मिळणार आहेत। आता सर्वात महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा आपण बघून घेणार आहोत। ज्या महिलांना अजून एकही रुपया आलेला नाही त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत। तर पहिला प्रश्न बघू शकता, एकही टप्पा मिळाला नाही साहेब। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जर अजून एकही हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही या 2 गोष्टी करायच्या आहेत, ते सुद्धा मी पूर्णपणे सांगणार आहे। आता जो दुसरा प्रश्न आहे त्याच्यामध्ये एका ताईने कमेंट केलेली आहे, ग्रामीण भागातील महिलांना खरंच खूप गरज आहे, कारण शेतकरी असल्याने ते स्वतःसाठी खर्च नाही मागू शकत। त्यांच्यासाठी हे 1,500 रुपये सुद्धा महत्त्वाचे आहेत। म्हणजेच पूर्णपणे या ताईंचं सुद्धा बरोबर आहे। म्हणजेच या ताईंना सुद्धा अजून एकही हप्ता आलेला नाही। म्हणजेच या ताईंचं असं म्हणणं आहे की पूर्णपणे सर्वांना हे हप्ते पहिल्यांदा 2 टप्प्याचे मिळाल्यानंतरच तिसऱ्या टप्प्याचे विस्तार केले पाहिजे। त्याच्याच पुढच्या कमेंट बघू शकता, थँक्यू एकनाथ शिंदे साहेब। म्हणजेच या ताईंना 2 टप्प्यांचे पैसे मिळालेले आहेत, म्हणजेच यांना सुद्धा तिसऱ्या टप्प्याचे पैसे मिळणार आहेत। त्याच्याच पुढचा प्रश्न की एका ताईंनी कमेंट केलेली आहे, मला एकही हप्ता मिळाला नाही, आधी सर्वांना पहिला हप्ता, दुसरा हप्ता मिळू द्या, नंतरच तिसरा हप्ता पाठवा। आता हे अगदी बरोबर आहे, कारण भरपूर अशा महिला आहेत की त्यांना अजून एकही हप्ता मिळालेला नाही। म्हणजेच त्या जे महिला शिल्लक राहिलेल्या आहेत, ज्यांना एकही रुपया भेटला नाही, अगोदर त्यांच्या खात्यावरती पैसे पाठवावे, त्याच्यानंतरच तिसऱ्या टप्प्याची तयारी सुरू केली पाहिजे। कारण काय झालेलं आहे, ज्यांना पैसे भेटत चालले त्यांना अजून भेटत चाललेले आहे, परंतु ज्यांना अजून एकही रुपया मिळालेला नाही त्यांना पैसेच मिळालेले नाहीत। आता त्यांची पुढची कमेंट बघू शकता, थँक्यू एकनाथ शिंदे साहेब, मला 3,000 रुपये मिळाले। म्हणजेच या ताईंना 2 टप्प्यांचे पूर्णपणे 3,000 रुपये मिळालेले आहेत। आता या ताईंना येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये म्हणजे 5 सप्टेंबरला या ताईंना अजून 1,500 रुपये मिळणार आहेत। कारण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांनाच परत पैसे येत आहेत। म्हणजे तुमचे काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे, तर तो प्रॉब्लेम सुद्धा काय असू शकतो ते सुद्धा बघून घेऊयात। तर 12 जुलैला फॉर्म भरला होता, 30 ऑगस्टला फॉर्म पात्र झालेला आहे, तरी पण आमचे आधार सेडिंग सुद्धा आहे, तरी पण आम्हाला पैसे का मिळालेले नाहीत। तर तुम्ही 12 जुलैला बरोबर आहे फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचा फॉर्म 30 ऑगस्टच्या आधी पात्र ठरलेला आहे। म्हणजे ज्यांनी 2 फॉर्म भरलेले असावेत, 12 जुलैला फॉर्म भरला आणि त्यांचा 22 ऑगस्टला पात्र ठरला। आता कमेंटचाच अर्थ कळत नाही, त्याच्यामुळे आपण याचं उत्तर सविस्तर पद्धतीने देऊ की 12 जुलैला फॉर्म भरलेला असेल आणि तुमचा फॉर्म जुलै महिन्यामध्येच भरलेला असेल तर तुम्हाला ऑगस्ट महिन्यामध्ये पैसे येणं गरजेचं होतं। जर आलं नसतील, आधार सेडिंग आहे का ते बँकेत जाऊन एकदा चेक करायचं आहे की ते ॲक्टिव्ह आहे का। त्याच्याच पुढची कमेंट बघू शकता, माझ्या बहिणीकडे फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड आहे, तर तिला पैसे कसे येणार ते सांगा। त्याच्यावर एकच उपाय आहे, एक गोष्ट करायची आहे, त्यांचे आणि तुमचे डॉक्युमेंट 90% सेम असतात। कारण तुमची ती बहीण आहे म्हटल्यावरती पूर्णपणे 90% डॉक्युमेंट सेम असतात, परंतु आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे वेगळं असतं। त्याच्यामुळे हे 2 कागदपत्र असतील तरी पण तुम्ही फॉर्म भरू शकता। त्याच्या पुढची कमेंट बघू शकता, बँकवाले बनवाबनवी करत आहेत, सांगात की आणि काहीतरी त्रास देत आहेत। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, जरी बँकेवाले त्रास देत असतील तर सर्वात उपाय सोपा की पोस्टात बँक खाते खोला। कारण पोस्टात बँक खाते खाल्ल्यामुळे काय होते, पूर्णपणे तुमचे पैसे आधार सीडिंग लवकरात लवकर होते, त्याच्यामुळे पैसे येण्यास अडथळा निर्माण होत नाही। त्याच्यामुळे पोस्टाचं बँक खातं हे सर्वात बेस्ट खातं आहे, त्याच्यामुळे पोस्टाचं बँक खाते खोला। जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुमचं जे रेग्युलर खातं आहे त्याच्यासोबतच आधार कार्ड सीडिंग किंवा लिंक करू शकता। त्याच्या पुढचाच प्रश्न आहे, सुरेश जोशी म्हणून कोणीतरी आहे त्यांनी विचारलेला आहे,
तर 22/8/24ला ॲक्सेप्टेड मेसेज आला, पण एकही पैसा मिळाला नाही. SBIमध्ये 29/7/2024ला खाते उघडलं आहे, त्यामुळे आधार लिंकिंगचा प्रश्नच येत नाही. आधार कार्डशिवाय पैसे कसे येणार ते गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही ज्यावेळेस खातं खोलता त्यावेळेस तुमचं आधार कार्ड त्याच्यासोबत लिंक होत नाही, तर तुमचं फक्त आधार कार्डच्या द्वारे तुमचं खातं खोललं जातं. आधार कार्ड हे तुम्हाला परत लिंक करावं लागतं. ज्यावेळेस खातं खोललं जातं त्याच्यानंतर लिंक करावं लागतं. आणि जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की लिंक आधीच होतं, तर असं समजू नका. एकदा बँकेत जावा, पूर्णपणे चौकशी करा. नंबर आणि आधार कार्ड हे बँक खात्याशी लवकरात लवकर लिंक करून घ्या. तर पुढचा प्रश्न आहे, अजून पैसे आले नाही. मी घरात एकटी राहते, एकटी कमवते, मी घरकाम करते, माझे पैसे आले नाही. तर बघा ताई, एक गोष्ट लक्षात घ्या. तुमचे पैसे आले नाहीत याच्यामध्ये जे फॉर्म भरला आहे किंवा कोणी तुमचे अपडेटिंग केलेलं आहे त्यांची कोणाचीही चूक नाही. ती चूक आहे सरकारची चूक आहे. तुमच्या खात्यावरती त्यांनी फॉर्म पात्र ठरल्यानंतर पैसे पाठवायलाच पाहिजे होते. त्याच्याच पुढचा प्रश्न आहे, भाऊ मी 14 जुलैपूर्वी फाईल भरली आहे तरी रुजू पैसे बी नाही. मी केसनंद पुणे वरून बोलते. तर या आजीने अशी कमेंट केलेली आहे की त्यांनी 14 तारखेला जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरलेला असेल, त्यांचा फॉर्म पात्र पण ठरलेला आहे, तरी पण त्यांना पैसे मिळाले नसावेत. तर आजी, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही फॉर्म भरलेला आहे, परंतु तुमचं जर कोण असेल की जे बँकेत जाऊ शकतं त्यांना जाऊन चेक करायला हवा की बँक खात्याशी आधार कार्ड लिंक आहे का. तर मी 6 जुलै नागपूरवरून फॉर्म भरला आहे. 6 जुलैला या दादांनी ताईने फॉर्म भरलेला आहे. इतके लवकर भरून पैसे आले नाहीत, मंजूर करण्यात आला आहे. आधार कार्ड पण पंजाब नॅशनल आणि कॅनडा बँकेला लिंक आहे. ते गोष्ट लक्षात घ्या. जरी तुमचा फॉर्म लवकर भरलेला असू द्या किंवा उशिरा भरलेला असू द्या, तो फॉर्म पात्र होणे आवश्यक आहे. आणि जर तुमचा फॉर्म पात्र असेल, आधार सीडिंग असेल, तर पैसे येण्याला काहीच अडचण नाही. कारण ज्यांचं जर तुमचं तरी पण आलं नसतील पैसे, तर सर्वात सोपा उपाय पोस्टाचं बँक खाते खोला. कारण जर तुमच्या नॉर्मल अकाउंटवरती पैसे येत नसेल तर पोस्टाचे खाते खोलल्याने भरपूर फरक पडतो. आमच्या अकाउंट नवीन काढले, पोस्टाचे ॲप्रूव्ह झाला, पण अजून पैसे आले नाहीत. आता या ताईने पोस्टाचं नवीन खातं खोललेलं आहे, यांचा फॉर्मसुद्धा ॲप्रूव्ह झाला आहे, पण अजून पैसे आले नाहीत. तर ताई, एक गोष्ट अजून करायची राहिलेली आहे, ती म्हणजे आधार सीडिंग. जरी तुम्ही खातं खोललं असेल तर आधार सीडिंग हा वेगळा ऑप्शन आहे. तर तुम्ही पोस्टाच्याच खात्यात जाऊन त्यांना सांगायचं आहे की आधार सीडिंग पण करायचं आहे. त्याच्या पुढची जी कमेंट आलेली आहे ती सुद्धा बघून घेऊयात. तर 20 जुलैला फॉर्म ॲप्रूव्ह झाला, 1 रुपया पण आला नाही. तर दादा ताई, एक गोष्ट लक्षात घ्या, जरी तुमचा फॉर्म 20 ऑगस्टला भरलेला असू द्या किंवा 20 जुलैला भरलेला असू द्या, कोणत्या जरी महिन्यात भरलेला असला तरी पण पात्र होणे आवश्यक आहे. आणि जरी फॉर्म पात्र झाला तरी पण आधार सीडिंग असणं गरजेचं आहे. तर पुढची कमेंट आहे, दादा ही योजना 2 महिनाभर चालू पाहिजे. तर ताई, एक गोष्ट लक्षात घ्या, ही योजना जुलै महिन्यामध्ये चालू आहे, ऑगस्ट महिन्यामध्ये याचे फॉर्म भरणं चालू आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा, म्हणजे या चालूच्या महिन्यामध्ये सुद्धा फॉर्म तुम्ही भरू शकता. त्याच्या पुढची कमेंट, आमच्या अकाउंट नवीन काढला आहे, पोस्टाचा आहे, ॲप्रूव्ह झाला, पण अजून पैसे आले नाहीत. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आधार सीडिंग आपल्याकडे हा एकच ऑप्शन आहे. जर दुसरा ऑप्शन असता तर मी तुम्हाला नक्की सांगितलेलं असतं. आधार सीडिंग करण्याऐवजी तुम्ही दुसरा कोणताही ऑप्शन तुम्हाला मिळणारच नाही. त्याच्या पुढचं बघू शकता, जास्त महिलांना लाभ नाही. ते गोष्ट लक्षात घ्या, हा लाभ खरा कोणासाठी होता, परंतु मिळतोय कोणाला हे बघून घेऊयात. तर गरीब महिलांना लाभ नाही, तर ही योजना कोणासाठी आहे असे सुद्धा प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आणि दुसरा जो प्रश्न आहे की ज्यांना गरज नाही त्यांनाच या योजनेचा लाभ मिळालेला आहे. म्हणजे ज्यांची आर्थिक स्थिती ठीक आहे त्यांनाच योजनेचे 2 टप्पे 3 टप्पे पैसे मिळालेले आहेत. त्याच्यावर आता एकच उपाय आहे, लवकरात लवकर बँकेत जाऊन आधार कार्ड सीडिंग करणे. हाच एक ऑप्शन शिल्लक राहिलेला आहे. तरी पण पैसे आले नाही तर वाट बघावीच लागणार आहे.